निशान बघा काय सांगतात. चला सामना सुरू करा पंच. मॅच स्टार्ट होते. पहिला बॉस आपल्याने घेऊन काढण्याचा प्रयत्न केला, एकदा पूर्ण केली. सिंगलने धावफल कथा श्री गणेश ते केलेला आहे. एक चेंडू 7 धावा बनवायच्या होत्या पण षटकार ठोकला आणि विकेटच्या आधारावरती सामना जिंकला. नमन जय 11 यापूर्वीचा सामना आपण पाहिला. प्रेम पाटील चला आता मैदान सोडा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. विनाश खाली विपरीत बुद्धी. सामना खरं तर सुशील पाटील घेऊन चालला पूर्ण अखेरपर्यंत. ए नितीन दा सायकलींचा बंदोबस्त कर. चला लगेच एकच धाव आली. सध्या आपण सामना पाहतोय तो दोन संघ एकमेकांच्या समोर झुंजत आहेत. खरं तर काल 2 मॅचेस पेंडिंग होत्या आपला, त्या आज आपण पूर्ण केल्या आणि त्यानंतर आजच्या शेड्यूलला सुरुवात केलेली आहे. कॅफेनगर 11 आणि हविशा 11 मध्ये सामना आपण पाहतो. त्यानंतर माऊली 11, अर्जुन 11, काव्य 11, ओंकारेश्वर 11, सुहाना 11, नमनजीशा 11, जिज्ञा 11, हवेशा 11. 20 मॅचेस तब्बल. ओहो स्वीट हिट, स्विच हिट. निशांच्या बॅटमधनं आला DPL चौकार. आत्मनिरीक्षण. काल देखील त्याने 40+ रन बनवले एका मॅच मध्ये. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाही. या डॉट बॉल आला बघा. इथे सेटअप, इकडे पाणी उडवू नका. इथे रंगाची मस्ती आणि पाणी इथे करू नका कोणी. सुशील पाटील बघा नुकसान होईल तुम्हाला. ओहो व्हॉट अ शॉट वॉज दॅट. निशांचा बॅटमन आसमानी टोला. बघा ऍपल वॉच आम्हाला सापडलेला आहे. खात्री पटवाणी घेऊन जा. प्रूफ दाखवायचा. पहिले बिल बॉक्स आणावं लागेल तुम्हाला. कोणत्या दुकानातून घेतलं त्या दुकानदाराला पण आणावं लागेल बिल बॉक्स. आणि ज्या दुकानातून घेतलाय तो दुकानदार पण लागेल तुमच्या इथे. हिंद केसरी करण काढून आलेले आहेत. काल ते सावली मैदान देसाई येते होते. काल मला तर वाटतं ते शर्यत जिंकली त्यांनी. 2 दिवस सलग शर्यत होती त्यांची. आज पण इथे आपण पाहतोय टायगरच्या अड्ड्यामध्ये. चला पहिल्या ओव्हर नंतर धावा 13 झाल्यात. वेळ जास्त घेऊ नका पंच. आपण थोडं स्ट्रिक्ट राहा. आज आपल्याला सगळ्या मॅचेस लवकर अंधाराच्या पहिलेच कव्हर करायच्यात. गोलंदाज पंकज. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बादशाह कुठे आहेत. बादशाह मला तर वाटतं आले नाही आज. सूर्या पाटील अरे आल्यात. लाल बॅट कुठे सूर्याची भेटली का. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. भेटली का लाल बॅट सूर्याची पाटील. नाही भेटली. मग रन बनणार कशा आता. आहे पंकज आहे. सोनू कुठे. काल जेव्हा प्लेयर्स देत होते मला तर वाटतं प्रेम ज्याच्या टीम मध्ये ज्याच्याकडे प्रेम गेला त्याला चांदीच आहे.
13 इनिंग नंतर काल 2 इनिंग अशा खेळला आनंद गगनात मावेन असा होता. धावसंख्या आपण पाहतो स्कोरर मित्र आम्हाला सांगतील 14 धावा. ओ स्लोअर वर होता फुल टॉस लवकर पिक केला आदित्यने. चांगला एफर्ट्स केलात. झेल कठीण होता खरं तर 50 चान्स आपण म्हणू शकतो कारण कॅच घेणं कठीण आहे काल आम्हाला समजलं. जेव्हा स्वतःच्या हातातून झेल सुटतो तेव्हा कळतं की कॅचेस किती कठीण असतात. पण तो फक्त कारण तो फक्त झेल नव्हता तर ते संधी देखील होती एक. 9 अनराईट. ओहो संपर्क भरपूर चांगला झालाय आणि हा चेंडू देखील पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई मार्गाद्वारे 6 धावांकरिता. धावा एकंदरीत आपण पाहिला तर 21. आडव्या बॅटनं पुन्हा हल्ला केला यावेळेस मिड विकेट मध्ये. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. निशान भरपूर वेगानं पहिलेच धावला होता. निशाने दुसऱ्या धावेसाठी पहिलेच कॉल केला होता आणि धावा संख्या त्या पूर्ण केल्या गेल्या त्या 2 धावसंख्या पुढे आपण पाहतो एकंदरीत 24. 24 या आकड्यावरती धाव फलक. चष्मा आहे की पिचकारी आहे. चष्म्यामध्येच पिचकारी बनवून आणले. नवीन काय येईल मार्केटमध्ये काय सांगता येत नाही. चष्म्यातून पाणी निघतंय. ओव्हर पूर्ण झालाय दुसरा आणि 2 ओव्हर नंतर धावा झाला तर 26. तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग करताना रोहित आणि निशांत. येस दिलदास. 2 ओव्हर नंतर 26 धावा आहेत. यांचं देखील इथे शुभागमन झालेलं. वेलकम आपलं देखील मनापूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अरे बापरे आता कोणतरी तावडीत भेटला वाटतं यांच्या. तर घेऊन जातील मागे. काम फिट. डेंजर आहे. त्यांच्या तावडीत भेटणं म्हणजे बेकार काम. यश मुंडेला पण घ्या जरा एकदा. हे आमच्या सोबत आहे. घ्या यशला दाखवा टायगरचा जलवा. गोलंदाज तयार. ओ फुल टॉस. नो बॉल. वेस्ट कमरेसावर भीमर. फटका तर दमदार होता पण एफर्ट देखील तितकेच चांगले आपल्याला पाहायला मिळाले. अडवलं चेंडूला. एक्सिलेंट फिल्डिंग. चेंडूला अडवण्यामध्ये सफल राहिले. मला आदित्यला आपण पाहतो. या वर्षी मला नाही का दुधाने जेव्हा जीभ भासते तेव्हा ताकही माणूस फूक मारून पितो असं म्हटलं जातं. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. मागे डॉट बॉल आपण पाहतोय. समोर खेळल्यात. फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नो हेड ऑफ लॉंग ऑफ. बॉल पाठवलाय सीमा पार. DPL सिक्सर.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 वर 35. षटकाराला आपण पाहतोय ओ पुन्हा पुढे ससावत ऑन साइडला वळवला गेला गॅप मध्ये हा बॉल देखील पाठवला मिड विकेट पार. षटकारानंतर आणखी एक सन्नाटेदार चौकार. धाबा आपण पाहतो चौकाराने आता 39 वर. ओ पुन्हा एकदा खराब चेंडू त्याचा समाचार घेतलाय. आणखीन एक बीमर आलाय आणि या बीमर वरती मोहर लागली चौकाराची 5 धावा. कारण 2 बीमर झालेले आहेत. 2 बीमर म्हणजे गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. धावसंख्या आपण पाहतो आता भरपूर जलद गतीने पुढे 44 वर धावा झाला. चला वेळ जास्त घेऊ नका सोनू. पंकज बादशाह सूर्याजी पाटील बादशाह कलर कोणी लावला नाही वाटतं अजून त्यांना. पंच 44 3 चेंडू शिल्लक आहेत. 44. चला वेळ आपण बघा जास्त घेत आहेत. पंकज कॅफे नगरने तर कमालच केली यावर्षी. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी देऊन टाकली या सीझनला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. चेंडू आता 2 शिल्लक असतील या षटकामध्ये. 2 बीमर आले होते. धावसंख्या आपण बघतो 44 वर. षटक 30 सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आदित्य. आदित्य होते यापूर्वी, आता रिद्धेश आलेले आहेत. पण लास्ट ओव्हर आता कोण हाताळेल. ओसला पूल करायचा होता, कॅच ड्रॉप केली आहे. सोपा झेल होता, ते ड्रॉप केला. आणि त्याचबरोबर रनआउटची देखील संधी होती. निशांत खूप लेझी होता पहिले. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया स्क्रीनवर. कुणाल तिथे होते, कुणालने झेल ड्रॉप केला. कॅच सुटल्यावर आता कोणाला बोलण्यामध्ये देखील भीती वाटते. आता क्या बात आहे. समोर स्ट्राईक वरती आपण पाहतोय निशांत पाटील गोलंदाजी मार्क वरती. रिद्धेश पाटील आपण पाहतो. बंधुराज एकमेकांच्या समोर. प्रीमियर लीग आहे त्यामुळे हे चित्र आता मात्र पाहायला लागेल कोणता भाऊ कोणावर भारी पडतोय. ओ आडव्या बॅटनं हल्ला करायचा होता आणि इथे मात्र काय घडतंय. 3 क्षेत्ररक्षकांकडून चेंडू निसटलाय. मोये मोये षटक पूर्ण झालंय ते. आणि आता तिसरं 3 ओव्हरनंतर धावा झाला त्या 46. येस बघू शकता तिघांकडूनही सुटला चेंडू. मोये मोये झाला. 3 ओव्हरनंतर 46 धावा. कप्तान कॅप्टन ऑफ माऊली 11 आणि अर्जुन 11 सागर पाटील मला तर वाटतं पंच आहेत.
टॉस पाठवा, मग एक प्रतिनिधी पाठवा तुमचा. चला या टॉस साठी या माऊली 11 बंधू कुठे आहेत? बंधू आलेत की नाही आज? निशाम पाटील आहेत, नितेश पाटील आहेत. अर्जुन 11 चे बघा उमेश पाटील आलेले आहेत टॉस साठी. उमेश पाटील टॉस साठी आलेले आहेत. नितेश या. माऊली 11 चे पण प्रतीक पाटील येतात मला तर वाटतं. चला सागर थोडं फास्ट घ्या आपण. डान्सिंग अंपायर करा, डोक्यावर उभं राहून वाईट बॉल द्या. हो पुढे सरसावत खेळलेत. चांगला फटका क्षेत्रशिका डीप मध्ये. धावा मात्र भरपूर बनवल्या दोघांनी. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप मध्ये एक विकेटही मिळाली नाही आतापर्यंत. पहिल्या विकेटसाठी बघू शकता पार्टनरशिप मोठी झाली आहे आणि इथे आता पहिली विकेट मिळतीये. फलंदाज रोहितला मैदान सोडावं लागेल. गरज होती का? सामना दोन्हीही फलंदाज मात्र पहिलं सत्र संपू शकत होते, पण आता मात्र आपण रोहितची विकेट. यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतोय. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. निशांच्या पॅक पण दर्शनीय षटकार. या लगेच 54 धावा बघा धावतच आल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. धावेच्या शोधात तर होते, धाव मात्र काही मिळाली नाही. टॉस आपण करतोय. येस माऊली 11 आणि अर्जुन 11 चे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. 55 धावा झालेल्या आहेत. दोन चेंडू शिल्लक आहेत. येस सागर. टॉस माऊली 11 ने जिंकलेला आहे. निर्णय कसा प्रतीक? नितेश निर्णय कळवा लगेच. फिल्डिंगचा निर्णय घेतला. 3 ओव्हरची मॅच आहे. नितेश सांगते आता ज्यांना काहीच भेटले नाही त्यांना सगळं भेटेल. ज्यांनी आतापर्यंत बॅटिंग बॉलिंग केली नव्हती 3 ओव्हर. पुढचा सामना 3 ओव्हरचा असेल. ऑन साइडला वळवलाय बॉल हवे मध्ये. इनफिल्डच्या डोक्यावरून मागे चाललाय लॉंग लेगला. फिल्डर 3 धावल्यात. इथे मात्र अडवलाय दोघांनी चेंडू अडवलाय. निशांत बघा किती इझिली धावा बनवतात. क्या बात आहे. सरबतवाला आहे बघा तिकडे. धंद्याचे अर्धे पैसे असेच वसूल केलेत त्यांनी. दिवस भरला सरबतवाल्याने आज. सत्र पहिल्या सत्रामध्ये झाल्या. आपण धावा पाहतो त्या 58 आणि 59 डाबांचा लक्ष बघितलं. 24 चेंडू 59 डाबा. आता मात्र टायगर प्रीमियर लीग म्हणजे फक्त आनंद आणि आनंदच आपल्याला पाहायला मिळतोय. मजा मस्ती सुरू आहे. टायगरकरांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि असाच खेळ करत राहा. असेच एकत्रित राहा, आनंदी राहा हीच ईश्वर चरणी आपण प्रार्थना करूया. 24 चेंडू 59 डाबांची गरज असेल आणि या दरम्यान कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. मायक्रोफोन वरती आम्ही इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ एदुटने अर्थातच आमचे परममित्र हिंद केसरी करणजी गाहाना. धन्यवाद.
पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत टायगर प्रीमियर लीग 2024 होळी निमित्त दरवर्षी तुम्हाला संपूर्ण टायगरकर परमपूज्य स्वामी टिकेदारजी महाराज क्रीडा नगरीवरती खेळत असताना पाहायला मिळतात आणि या मॅच दरम्यान हवीशा 11 आणि कॅफे नगर या दोन संघांना आपण पाहतोय. लक्ष 59 धावांचं. दुपारचं सत्र. दीपेश आपल्यासोबत एनर्जी ड्रिंक घेऊन फिरत आहेत. कोणाला पाहायचं असेल तर जरूर त्यांच्याशी आपण संपर्क साधा. मोरू भाई हॅपी दायगरकरांना बकरा भेटलाय बघा मोऱ्या. पहिलाच दणका स्क्वेअर लेगला पंकज पाटीलचा पाव पॅक षटकार. पंकज पाटील आणि फलंदाज रिजू पाटील या आघाडीची जोडी आहे. बॅटिंग करणाऱ्या हवीशा 11ची. लक्ष 59 आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला आणि इथे येतोय तो षटकार दुसरा. प्रेक्षकांनी कॅच सोडले आणि 900 सोडलेले. अर्जुन 11चे खेळाडू आपल्यासाठी एनर्जी ड्रिंक आलेले आहेत. आपण लगेचच मंचाशी संपर्क साधा. यानंतर माऊली 11 विरुद्ध अर्जुन 11. ओ रेस मध्ये पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन पंकज पाटीलचा धमाका षटकार. काय बॅटिंग केली आहे पंकजने. ब्राईट स्टार्ट. लागोपाठचे 3 षटकार आलेले आहेत. 59चं लक्ष आणि पहिल्याच 3 बॉलवरती 3 षटकार. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. फिल्डर सरकला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक फिल्डर आला मिड विकेटला. रोहितचा विरुद्ध 3 हिट. पंकज पुढे आलाय डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑनला लागोपाठचा चौथा षटकार. आणि 2 षटकार आले तर सुधाकरची माई यांच्याकडून 500. दीपेश गीत यांच्याकडून 500. 4 षटकार आलेले. स्कोमॉस ऑन 25. ओ पुन्हा पूल केलाय. टिपमधून फिल्डर येतात फार वेगाने. सुंदर सुंदर झेल. भावेशने टिपलेला झेल. पंकजची विकेट. मोठा धक्का बसलाय पण काय बॅटिंग केली. अवघ्या 5 बॉल मध्ये 24 धावसंख्येचं बहारदार योगदान पंकज पाटीलचं. पहिला धक्का हवीशा 11ला.
षटकार होते. त्यानंतर पंकजची विकेट पडली आहे. धावा आहेत 25. पहिला धक्का हवीश 11ला आणि नवीन फलंदाज सोनू मैदानाच्या आतमध्ये. 59 बनवायच्यात. अजूनही 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 19 चेंडू 34 धावा हे समीकरण या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या हवीश 11 समोर. थांबून ऑन साइडला विरकावलाय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथेही षटकार. षटकार फक्त आपल्याला पाहायला मिळाले आणि अर्थातच पहिल्या षटकाचा खेळ होतोय. संपन्न धावा आहेत त्या 31. 31 धावा. 4 पंकजने मारले, एक सोनूने मारला आणि एक त्यामध्ये व्हाईट बॉल होता. 31 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये 28 धावांची गरज. येस, कम ऑन डीजे. (31) 31 धावा धावा फलकावरती आहेत आणि उर्वरित समीकरण आपण बघितलं तर 28 धावांची अजूनही गरज. 18 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला विजू आणि बॉलर बॉलिंग मार्क वरती निशांत. (28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. तयार गोलंदाज निशांत. फुल टॉस होता आणि इथे थेट चाललाय चेंडू आता लॉंग स्टॉपला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल +4. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 36. पहिल्या 6 बॉल मध्ये 36 धावा आलेल्या आहेत. 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्यात अजूनही 23. 23 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये कॅफे नगरच्या विरुद्ध हवीश 11ला. लुवा फुल टॉस ड्राइव्ह केला मिड ऑनला फिल्डर. 1 धाव मिळते. ही कुठली टीम आली? राज 11. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 36. 37 धावा. 22 अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे 17. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड आहे हवीश 11ची बिकॉज पंकजने केलेली सुरुवात. अवघ्या 5 बॉल मध्ये त्याने 25 धावा, ज्यामध्ये 24 त्याच्या होत्या. 4 षटकार. मॅचला खुले करणारे षटकार होते. पण इथून मॅच बनवण्याचा प्रयत्न निशांतचा देखील असेल कॅफे नगरच्या बाजूने. स्विच हिटचा प्रयत्न. सोनूचा फटका चांगला पण गॅप शोधली नाही तर खरं तरी ते इनफिल्ड मध्ये जवळजवळ 12 ते 15 फिल्डर आहेत. त्यामुळे गॅप शोधून जमणार नाही. तुम्हाला त्यांच्या वरतून खेळावं लागेल. धावासंख्येचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळतात सध्या त्या 38 धावा धावा फलकावरती आहेत. पंकजच्या विकेट नंतर सोनू आणि विजू या डावाला पुढे नेतात हवीश 11 साठी. महत्वपूर्ण सामना आहे. निशांत लेफ्ट आर्म राउंड विकेट.
फुल टॉस टोला लागला मीडियमला फिल्डर पुन्हा कव्हर करेल धाव मिळते एक. या सिंगलने धावसंख्येचा आपण विचार केला धावा टोटल आपल्याला पाहायला मिळतात त्या 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. पंधरा चेंडू 20 धावा. एज आहे फाईन लेग ओ थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. सोनूला मिळते जीवनदान. चांगला प्रयत्न होता शॉर्ट फाईन लेगचा फिल्डरचा कॅच ड्रॉप झालेली आहे. राजन पाटील कॅच सोडली पण चेहऱ्यावरती हास्य आहे सध्या तरी. 40 धावा आहेत. निशांत ट्रॅक चेंज केला आता लेफ्टी साठी लेफ्ट आमोद विकेट. हार्ड लेंथ होता विकेट किपरच्या पायाला लागलाय धाव मिळणार नाही. डॉट बॉल इट इज व्हाईट बॉल. पाहूयात अंपायरचा डिसिजन काय असेल. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय सध्या स्क्रीनवरती. येस इट इज व्हाईट बॉल. ऍक्शन डिस्प्ले मध्ये स्पष्टपणे बॉल अजूनही बाकी आहेत ते 14 आणि 14 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हविष 11 ला धावा झालेल्या आहेत त्या 41 41. 18 पाहिजेत 14 बॉल मध्ये. खोला टाकला होता एज आणि इथे आपण पाहतोय सिंगल तर पूर्ण झालेली आहे. या सिंगलने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 42. 42 आकड्यावरती पाहायला मिळते. बॉल शिल्लक आहेत आता 13 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचा अजूनही धावा 17. सामना अजूनही संपलेला नाही. जर विकेट आले तर कॅफेनगर कमबॅक करेल. सोनू आणि विजू शेवटपर्यंत राहिले तर सामना हवेश 11 देखील जिंकणार आहे. सुरुवातीला जे काय रिक्वायर्ड रन रेट होतं त्याला मेंटेन करत असताना सुसाट सुटला होता पंकज. 4 षटकारांनी या मॅचला त्याने बनवून तर दिलेलं आहे पण या मॅचला बनवत असताना सोनूला आणि विजूला खेळायचं आहे. 59 धावांचा पाठलाग सध्या सुरू असताना धावसंख्या धावफलकावरती 42. बॉल शिल्लक आहे 13 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे हविष 11 ला. सॉफ्ट हँडने इथे कट केलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला संधी होती. सोनूकडे स्ट्राईक असेल. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा 43. 1 गडी बाद. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज हविष 11 ला. 12 बॉल 16 धावा. मध्ये चर्चा सुरू आहे की विष्णू शेठ पाटील यांना तुम्ही गोलंदाजी द्यावी. कॅफे नगर 5000 मिळतील जर तुम्ही गोलंदाजी दिली आणि मॅच जिंकली तर. बारा बॉल 16 ची गरज आहे. पुढच्या सामन्याचे कॅप्टन माऊली आणि अर्जुन 11. टॉस झालं ना. तयार राहा. स्वीप केलाय चांगला फटका पण डीप मध्ये. ओहो मिसफील्ड.
रोहित कडून आणि चेंडू सीमा पार, चौकार. अपेक्षा नव्हत्या मात्र मिसफिल्ड झालेली आहे आणि या चौकाराच्या साऱ्या धावसंख्या पुढे पोहोचली. फुल टॉस पण डाऊन द लेग. इट इज व्हाईट बॉल्स कॉमर्स ऑन 48. 11 बॉल 11ची गरज आहे मॅच मध्ये. फुल टॉस होता पण लेग स्टंपचा बाहेर. सुरेंद्र आता 11 आपल्याला मॅच खेळायची आहे, तयार राहा. रेग्युलर खेळणाऱ्या खेळाडूंना संधी मिळणार नाही. सुरेंद्र दादा 11 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी ही सूचना. तुमची मॅच आहे. माऊली 11 आणि अर्जुन 11चा टॉस झालेला आहे, त्यांची मॅच आहे. मसाला किंग राकेश पाटील कल्याण वरून मसाला आणलाय. बेल्स पडले म्हणजे बॅट्समन आउट. सोनू बरोबर विजूची विकेट. मॅच मध्ये कमबॅक. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 11 धावांची गरज. आपल्याला पाहायला मिळते 48. 9 बॉल 11ची गरज. नवीन फलंदाज रुपेश आगमन. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. भावेश आंबेकर स्ट्रेट बॅट लॉफ केला. बराच उंच आणि इथे कॅच आउट. कॅच आउट. फलंदाज बाद. चेंडू 11 धावांची गरज आहे. पंकजच्या विकेट नंतर विकेट पडली ती सोनूची, त्यानंतर विजू नंतर रुपेश, रिद्धेश आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये. 11 धावांची गरज आहे. 8 बॉल. फिल्डर त्याकडे उपस्थित. थोडस फंबल. स्ट्रायकिंग एंडला इथे आता धाव मिळणार नाही. डॉट बॉल. बॉल शिल्लक आहेत 7 मध्ये आता गरज आहे 11 धावांची. सचिन बाजीग्रे. 7 बॉल 11. काय गोलंदाजी करतोय भावेश. सुपर. लांब ठेवलाय. यावेळेला येतोय तो डॉट बॉल. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. शेवटचे षटक. 6 बॉल 11 धावांची गरज. हवीशा 11 ला कॅफे नगरचा अगेन्स्ट.
5,000. अर्जुन 11चे हितेश म्हात्रे, आपण हितेश पाटील मंचाशी संपर्क साधा, आपला रेडबुल घेऊन जा. चंदरजी म्हात्रे यांच्याकडून कॅफे नगर जर विजयी झाला तर 5,000. काम फिट. बॉलिंग मार्क वरती अक्षत. खूप सुंदर गोलंदाजी अगोदरच्या मॅचेस मध्ये कॅफे नगर साठी केली आहे. स्ट्रायकिंग एंडला रिद्धेश. फुल टॉस मागे विकेट कीपर फलंदाज बाद. इट इज नो बॉल. इट इज नो बॉल. ऑन ग्राउंड अंपायरचा रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर कडे जाऊयात आपण. थर्ड अंपायर कडे आपण जाऊयात. साइड अँगलने या गोष्टी पाहण्यात येत आहेत. इट इज नो बॉल. टीव्ही अंपायर साठी सीझन. सो बॅट्समन सेफ आहे. धावा मिळतात 2 आणि या 2च्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 50 वरती. 9 धावांची गरज. हा बॉल 9. फ्री हिट ऑन. फ्री हिट ऑन. स्ट्रायकिंग एंडला सचिन बाजीग्रे. बॉल तयार. अक्षत. फुल टॉस होता. गॅप मध्ये बॉल. डीप मधून फिल्डर येत आहेत. फिल्डिंग चांगली झालेली आहे. सिंगल पूर्ण होते आणि या सिंगलने धावसंख्या पोहोचली 51 वरती. बॉल शिल्लक आहेत ते 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. प्रेम पाटील यांच्याकडून अक्षतला जरा सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. कंपल्सरी बनवायचा धावा. 5 बॉल 8 धावांची गरज या मॅच मध्ये. ओ फुल टॉस होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. जोराने मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. तब्बल 9,500 रुपयांनी विकत घेतलेला प्लेअर रिद्धेश खेळतोय. स्ट्रायकिंग एंडला 4 बॉल 8 ची मॅच. अक्षत. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित या ठिकाणी. झेलची संधी. फलंदाज रिद्धेश इज गॉन. मॅच मध्ये ट्विस्ट. 3 बॉल 8 ची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला मागचा चेंडू पुन्हा पाहायला मिळतो. ओव्हर द विकेटने गोलंदाज हार्ड लेंथ होता. हाफ आर्म पूल केला. लॉंग ऑनला फार वेगाने फिल्डर. ओ परिमळ. चेहऱ्यावरती जो कलर लावलाय जणू काही बाहुबली मधले ते विलन दिसतात. कालकेय कास्टा एल्ला. ओ इथे बिमार. नो बॉल. अंपायरचा इशारा. गोलंदाज बाद. अंपायर असतात. गोलंदाज बाद. बॉल शिल्लक आहेत आता ते अजूनही 3 आणि 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज. ज्या अक्षतने अगोदर चांगली बॉलिंग केली त्याला आता बाद व्हावं लागतंय. 3 बॉल 6 ची गरज आहे. कंपल्सरी बनवायच्यात. विकेट जास्त पडलेले आहेत ना त्यामुळे. मध्ये आतापर्यंत 5 विकेट पडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला धावा कंपल्सरी आता बनवायचा. 3 बॉल 6 ची गरज. कोणता गोलंदाज येईल त्यासाठी आता चर्चा आपल्याला पाहायला मिळते. फ्रीट आहे. येस. बॉलर कोण आलाय? दिलखुश म्हात्रे. 3 बॉल 6 ची गरज आहे विषय 11 ला. हा सामना देखील आपल्याला तितकाच
मनोरंजक पाहायला मिळतोय. क्लोज येतोय 3 बॉलचा धावा. बॉल तयार. दिलखुश. ओहो एक्झॅक्ट कुठे पडलाय. इट इज व्हाईट बॉल. इट इज व्हाईट बॉल्स कॉमॉझॉन 54. 3 बॉल 5 ची गरज. हो फुल टॉस होता. इथेही चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. काय घडतंय आता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. 2 बॉल 5. 2 बॉल 5 कंपल्सरी आहेत. पुढे आला. इथेही डॉट. आता विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल. फलंदाज इथे बाद होतील ते सचिन. स्ट्रायकिंग एंडला पुढे आलाय आदित्य. 1 बॉल 5 ची गरज. कम ऑन डीजे. कंपल्सरी चेसिंग बिकॉज विकेट जास्त पडलेले आहेत. पहिल्या डावामध्ये 2च विकेट होते. या डावामध्ये आतापर्यंत 6 विकेट पडलेले आहेत. हो 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 असं वाटलं की डाऊन दिले. एक व्हाईट बॉल. आता चौकार चालेल. आता चौकार चालेल विजयासाठी या 11 ला. कम बॅक मॅच मध्ये. बॉल तयार. दिलखुश. आदित्य स्ट्रायकिंग एंडला. 1 बॉल 4. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न पायावरती आदळला. मॅच फिनिश. अभिनंदन. कॅफे नगरने हा सामना जिंकला. 10 4 षटकार. सोनूचा 1 षटकार. अवघ्या 6 बॉल मध्ये 36 धावा बनल्या होत्या. पण कॅफे नगर विष्णू शेठ पाटीलच्या संघामध्ये होते. निशांत पाटीलचा संघ, रोहितचा संघ या मॅच मध्ये विजयी झाला. सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. मॅन ऑफ द मॅच. तेरा चेंडू 32 धावसंख्येची बारदार खेळी करणारा गोलंदाज निशांत. मॅन ऑफ द फलंदाज माफ करा. होळी आहे ना आज. निशांत या पण फलंदाज निशांत मॅन ऑफ द मॅच.